थांबा युवराज, हात लावू नका त्या तोरणाला. तोरणाला हात लावू नको का? अहो, दिलेर खानानं पाठवलेला नजराना आहे त्यो. आपल्या देवीला मोगलांची भेटवस्तू चालेल कशी? तो नजराणा नको स्वीकारायला. अहो तुम्ही तरी सांगून बघा जावई बापूसनी. बघू काय निर्णय घेत आहेत ते. त्याने पाठवलेली तोरणं आपण कशाला बांधायचं? जाणकार आहेत ते, योग्य तोच निर्णय घेतील ते. ए, निघा रे बाबांनो इथून, निघा. गडोजीराव, देवीला आलेला नजराणा परत पाठवू नका. युवराज, अहो पर त्यो आपल्या देवीला चालत नाही. आणि आपण मस्त खंबीर आहोत की आपल्या देवीचं कोड कौतुक करायला. गडोजीराव, असू द्या नजराणा. युवराज, तुम्हाला आलेल्या खलित्याबाबत आम्ही काय बोललो का? घ्या नका घेऊ ते तुमच्या अखत्यारीतला विषय आहे. पर देवीला काय चालतंय हे आमासने ठाव आहे. युवराज, नका घेऊ, नका घेऊ, नका घेऊ ते तोरण युवराज. हा विषय मोठा नाही भावांनो. मोगलांनी पाठवलेलं नारळाचं तोरण बांधलं म्हणून आपल्या देवीचं महात्म्य कमी होणार नाही, उलट वाढेल ते. आज एक मोगल नारळाचं तोरण पाठवतो, उद्या दुसरा पायघड्या घालेल आणि घातल्याच पाहिजे. कारण ती जगज्जननी, ती सगळ्यांची आहे. उलट देवीच्या सेवेत मोगल आला तर त्या मोगलाचा माणूस होईल. अगदी खरंय. आणि दिलेर खानाला आपल्या गावदेवीला तोरण पाठवावंसं वाटतं. हा तिच्या तत्वाचा, तिच्या सत्वाचा विजय आहे. त्यामुळे आम्हाला वाटतं हे तोरण बांधावं, अर्थात तुमचा होकार असेल तर. मंडळी, युवराजांचा इशारा अगदी बरोबर आहे. होय होय, बरोबर आहे. बांधा तोरण युवराज, बांधा तोरण. युवराज, बांधा. युवराज शंभू राजांचा, 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 युवराज शंभू राजांचा. या गणोजीराव, पुढे वा. जी मामासाहेब, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. राज, कलशाला फिरून. थांबा. एक पाऊल मोहर टाकशिला तर याद राखा. जाने दीजिए हमें, आता आम्हाला कोणी रोकू शकत नाही. कलुषा भाऊ, देखिए, आप देवी के द्वार पर खड़े हो, नम्रतेने बोला. नम्रतेनंच बोललो होतो. उपयोग काय झाला? आलाच नव परत. आता काय? हम पूजा करने आए हैं राम देवी की. देवी आमची हाय. देवी सबकी है, सबकी माँ है और सभी माँ के. ए, ही पोपटपंची ठेवायची तुमच्या जवळच आणि गुमान निघायचं इथनं. नाहीतर तुम्हाला मारायचं असेल
मारा. गावदेवी समोर आमचं रक्त सांडलं. कलशाला धन्यताच वाटेल. हे वागणं बरं नव्हं. अख्ख्या गावचा अपमान करतोयस तू. युवराज, सांगा समजावून तुमच्या मैत्राला. गणोजीराव, लक्षात ठेवा, आपण इथं पूजा करण्यासाठी आलो आहोत. पण युवराज, आपण त्याला सांगितलं होतं ना की पूजेला यायचं नाही म्हणून. अहो, आम्ही जातीनं गेलतो विनंती करायला. विचारा की याला. मग नव्हतं यायचं ना. हा आडमुठेपणा झाला ना. कविराजांना आम्ही इथं बोलावलं. तुम्ही हो, आम्हीच. ऐकलं सकताय साहेब? या लोकांनी युवराजांनी बोलिवलंय. आता युवराजांनीच बोलिवलं म्हटल्यावर आमचं बोलणंच खुंटलं का नाही? पण हे बरोबर आहे का? युवराज, सांगा तुम्ही तरी. गणोजीराव, आता आम्ही काय सांगतो आहोत ते ऐका. गावकऱ्यांनो, कवी कलश आणि त्यांचे सहकारी देवळात आले तर तुम्ही त्यांना थांबा म्हणाला. पण जिच्या देवळात ते आले ती देवी त्यांना थांबा म्हणाली नाही. तिने त्यांना अटकाव केलेला नाही. अटकाव आपण करतो कारण आपल्या मनात भ्रम आहे. हा भ्रम भेदाभेद अमंगळ. त्यामुळं आधी मनातला हा भ्रम दूर करा. अहो, कसा दूर व्हायचा भ्रम? या असल्या लोकांच्या मुळे गावाचं नुकसान होतंय. गावात आघाडीच घडतंय. म्हणून यो पूजेचा घाट घातला नवा आपण. आणि तरी बी आजच्या पूजेला हीच मंडळी इथं हजर. उपयोग काय झाला मग? युवराज कशापायी बोलिवलं यासने? हीच तुमच्यातली दरी मिटावी, ती सुद्धा देवीच्या साक्षीनं. म्हणूनच आम्ही या सगळ्यांना बोलावलंय. माफी असावी युवराज, पण यो लई मोठा घोटाळा झाला. घोटाळा? गणोजीराव, हे ना अघोरी आहेत ना वामचारी. साधी सरळ पूजा करतात. आपण देवीची पूजा करतो, ते सुद्धा देवीचीच पूजा करतात. वेगळ्या पद्धतीनं का होईना, पण आपल्यासारखे ते सुद्धा जप तप करतात. मग आपण त्यांच्या साधनेत विघ्न का आणायचं? का त्यांना आपण आपलं मानायचं नाही? भावांनो, खरं तर आपलं अंतःकरण हे जातपात पंथ न मानणारं असलं पाहिजे. ही आपली आई, ही जगत जननी ज्याप्रमाणे सगळ्यांना कवेत घेते, सगळ्यांना आपलं मानते, त्याप्रमाणेच आपण सुद्धा सगळ्यांशी प्रेमानं आपुलकीनं वागायला नको? आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. जर शाक्तपंथ हा मुळातच वाईट असता तर आमच्या आबासाहेबांनी त्याला स्वराज्यात स्थान दिलंच नसतं. पण त्यांनी दुसरा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसाव्यांकडून करवून घेतला. तांत्रिक राज्याभिषेक. युवराज म्हणून आमचाही तसा अभिषेक झाला. त्यातही अघोरीपणा कुठंच नाही. खरं तर शाक्त पूजा म्हणजे शक्तीची पूजा, आणि शक्तीची पूजा म्हणजे स्त्री शक्तीची पूजा. आम्ही आमच्या आऊसाहेबांच्या विचारांची पूजा करतो, ती खरी शाक्त पूजा. तुम्ही सुद्धा तुमच्या घरातल्या स्त्रियांच्या विचारांचा आदर करा, त्यांच्या भावनांची कदर करा, समाजात घरात त्यांना महत्वाचं स्थान द्या. ती खरी शाक्त पूजा ठरेल. आणि अशा शाक्त पूजेची स्वराज्याला गरज आहे. नाहीतर इथं देवीची पूजा कराल आणि घरी जाऊन बायकोच्या अंगावर धावून जाल. तर दिखाव्यासाठी ही पूजा करूच नका. भावांनो, एक वेळ साप आणि मुंगसातलं द्वैत संपेल, पण पंथ संप्रदाय यांच्यातलं द्वैत काही केल्या संपणार नाही. त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा. जर स्वराज्याची भाकरी भाजायची असेल तर केवळ आणि केवळ शिवविचारांची चूलच उपयोगी पडेल. गणोजीराव, आता जबाबदारी तुमची. या गोसाव्यांना गावदेवीच्या पूजेत सामावून घ्या. गणोजीराव, दिलेर खानाकडून आलेलं नारळाचं तोरण गावदेवीच्या चौकटीला बांधलेलं चालतं तुम्हाला, आणि आपल्यासारख्या जप तप करणाऱ्या माणसांना बरोबर घ्यायला तयार नाही? घ्या त्यांना बरोबर. युवराज शंभू राजांचा, युवराज शंभू राजांचा, युवराज शंभू राजांचा, युवराज शंभू राजांचा. युवराज, पटलं बघा मस्त. होय युवराज,
आम्ही जुनच धरून बसलो होतो. जुनं सोडून द्या आता, नव्या विचारानं चाल आणि आपापसात भांडणं नको. युवराज, मलाही तुमचं म्हणणं पटलंय. आम्हालाही खरा भेद आला लक्षात. त्यांना दूर लोटणं बरं नाही. शाक्तपंथाची उपासना म्हणजे स्त्री शक्तीची उपासना, आणि ही जर घरोघरी झाली तर आपलं स्वराज्य आणखी बळकट होईल. युवराज, करार. आरती गणोजीराव कर. गणोजीराज, लोकांचा कौल ध्यानात घ्या. आरतीचा मान युवराजासनी द्या, म्हणजे त्यासनी बी बरं वाटेल आणि आपला मोरला कार्यभाग सहज पार पडेल. गणोजीराव घ्या तर बघ. जीव, आरती तुम्हीच करा. होय होय तुम्हीच करा युवराज पूजा. होय होय तुम्हीच करा युवराज पूजा. युवराज, हो कधी नव्हं ते आणायचे या सोहळ्याच्या निमित्तानं आम्हाला गावलायचा. नाहीतर या पूजेला आरतीला तुम्ही कुठं असताय? करा की. युवराज, आरती तुमच्या हस्ते सुरू. युवराज शंभू राजांचा युवराज शंभू राजांचा युवराज शंभू राजांचा युवराज शंभू राजांचा युवराज शंभू राजांचा. देवीची पूजा यथासांग पार पडली. पण त्याआधी किती चर्चा घडल्या, किती वाद झाले. हो ना, कविराजांच्या विरोधात गावकरी उभे राहिले म्हटल्यावर तर आमचं मन थाऱ्यावरच राहिलं नाही हो. कुणाच्या काळजीने? कविराजांच्या की गणोजीरावांच्या? आम्हाला काळजी होती ती तुमची. तुम्ही हे सगळं कसं हाताळता, कोणाची बाजू घेता आणि मग त्यातून काय उद्भवेल याचंच दडपण आलं होतं आम्हाला. तुमची काळजी खोटी नव्हती येसू. आम्ही तरी काय करू? स्वराज्याच्या आड येणाऱ्या गोष्टी अस्वस्थ करतात आम्हाला. त्याची कल्पना आहेच आम्हाला. रयतेत कोणत्याही कारणानं बेबनाव बेदिली माजली तर स्वराज्यासाठी घातक आहे ती. कारण एकी हा स्वराज्याचा बुलंद बुरुज आहे. जर आपापसात असे गटतट पडले तर त्या बुरुजाला खिंडार पडेल याची धास्ती वाटते आम्हाला. करू नग म्हणल तेच करतोस. गळ्यात माळा आणि पोटात कळा. जी मैं समझा नहीं. युवराजांसंगत दोस्ती करतोस, आमासनी डावलतोस. देवळात येऊ नको म्हटलं तर मुद्दाम येतोस. लेकिन वो शंभूराजे. अरे कशाला त्या देव माणसाच्या मागे लपतोस? जी नहीं, मैं सच कह रहा हूँ. तेच आमच्या युवराजासनी फक्त गनिमी कावा कळतो रे. तुझा ह्यो आघोरी कावा कळत नाही, त्याच्यानं समधी गडबड होतीये. ऐके, हे शेवटचं सांगा लागलोय. शृंगारपूरची हद्द सोडायची कायमची. लेकिन तुझ्यामुळं युवराजांनी त्या आघोरी लोकांनी देवळात घेतलंय. आता जर देवीचा कोप झाला, युवराजासनी काही कमी जास्त झालं तर तुझी खैर नाही. युवराजांसाठी यो गणोजीराज जीव देईल बी आणि तुझ्यासारख्याचा जीव घेईल बी. तवा जंबूगा बाळ आवरायचं आणि थेट कनोज गाठायचं. आता ह्याला समजावून समजा, नाहीतर धमकी. जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. युवराज, आपने हमें याद किया. कविराज, एका गोष्टीचा अर्थ आम्हाला लागत नाही. बरं झालं तुम्ही आलात.
अर्थ तर आम्हाला बऱ्याच गोष्टींचा लागत नाहीये. कविराज, जी आप कुछ कह रहे थे. आधी आम्हाला सांगा काय झालंय. हे कुछ नाही, खरंच. कविराज, एव्हाना तुमच्या शब्दातली वेदना आमच्या परिचयाची झालीय. आणि शब्द खोटं बोललेच तरी डोळे खोटं बोलणार नाही. खरं सांगा काय झालं. युवराज, हमें इजाजत दीजिए. इजाजत? कसली इजाजत? कनौजला जाण्याची. अचानक? अचानक नाही, अपेक्षेपेक्षा खूप काही मिळाले आम्हाला. शाक्तपंथीयांना तुम्ही राजाश्रय मिळवून दिलात. आमच्या संबंधीचे गैरसमज तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला. देवीच्या उत्सवात सहभागी झालात. लोकांचा विरोध असताना तुम्ही तो प्रेमानं मोडून काढलात. कविराज, अजून खूप काही करायचंय. लोक सहजासहजी मानणार नाही, शाक्तपंथीयांना सामावून घेणार नाहीत. त्यासाठी संघर्ष करावा लागेल. आणि त्या संघर्षात तुम्ही आम्हाला आमच्या सोबत हवे आहात. हमें अब इजाजत दीजिए. जाऊ दे आम्हाला. तुम्ही खरंच जाणार कविराज? महाभद्रकाली की सौगंध, हमें जाना होगा. कविराज, तुमच्यासारखा मित्र आम्हाला हवा आहे. जानते हैं हम, मजबूरी है. कोणी काही बोललं, जा म्हणाल, धमकावलं. जी नहीं, बिल्कुल नहीं. मैं कल भोर के समय निकल जाऊंगा. कविराज, कधी कधी आम्हाला आमच्याच नशिबाचं आश्चर्य वाटतं. जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट आम्हाला जवळची वाटते, तिची आम्हाला नितांत गरज भासू लागते, नेमकी तेव्हाच ती आमच्यापासून दूर जाते. नाही, काही वेगळं करत नाही आहात तुम्ही. अनुभव आहे आम्हाला आजवर. अनेक गोष्टींना पारखे झालो आहोत आम्ही. मातृप्रेम, स्वराज्य प्रेम, पितृप्रेम, दुर्गप्रेम, आणि आता मित्रप्रेम. या आपण. क्षमा कर युवराज, येतो आम्ही. कविराज, आपल्या मैत्रीची निशाणी, आमच्या बोटातली ही अंगठी आम्ही तुम्हाला देत आहोत. मित्र की जगह चरणों में नहीं, हृदय में होती है. आज से हम आपको कविराज कहकर पुकारेंगे. युवराज, कविराज, मैं आपको छोड़ के नहीं जा सकता. कविराज, उठा. कविराज, मैत्री म्हणजे त्यागाचा अहेव तंतू, अखंड तंतू, न तुटणारा.